आणि सर्वात प्रथम पहिल्यांदाच तुम्ही DCM स्वतः या बैठकीला MMRDAचं 50वं वर्ष आणि आज बजेटची मीटिंग होती आणि या वर्षीचं बजेट जवळपास 40,000 कोटीचं आहे आणि मला समाधान आहे की 40,000 पैकी 35,000 कोटी एवढी मोठी तरतूद फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे आणि जो आस्थापना खर्च आहे तो अतिशय कमी आहे, नॉमिनल 250 कोटी आणि बाकी जे आहे ते कर्ज, व्याज, त्याचा परतावा यामध्ये खर्च होणार आहे आणि म्हणून MMRDA ही मुंबई MMR मध्ये काम करणारी मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मेट्रोची मोठी कामं सुरू आहेत। या वर्षीचं टार्गेट जे आहे ते मेट्रो आणि रस्ते याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि मेट्रो आणि यावर्षी मेट्रो 20 किलोमीटर कार्यान्वित होईल अशा प्रकारचं आमचं टार्गेट आहे। त्याचबरोबर फेज वाईज आपण मेट्रोला पुढे नेतोय। रस्ते आहेत त्याच्यामध्ये कोस्टल रोड मुंबई ते डायरेक्ट फाउंटन म्हणजे अहमदाबाद रस्त्याला जोडणारा रस्ता जो आहे तो डायरेक्ट वडाळा नाही आपला काय ते ईस्टर्न फ्रीवे एलिव्हेटेड डायरेक्ट फाउंटन मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर ते फाउंटन हॉटेलच्या पुढचं जे आपण अहमदाबाद रस्त्याला जोडणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बायपास आहे कोस्टल। त्यामुळे मुंबईतली ईस्टर्न फ्रीवे आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी अगदी घोडबंदरची वाहतूक कोंडी दूर होईल। त्याचबरोबर ठाणे बोरिवली टनेल जे अंतर 2 तासाचं ते केवळ 10 ते 15 मिनिटावर येईल, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर ऑरेंज गेट जो आहे मुंबईतला तो आपण करतोय, गायमुखचा टनेल आपण करतोय, जी वाहतूक कोंडी होते घोडबंदरला गायमुखच्या टनेलमुळे ती दूर होईल आणि फाउंटन ते भाईंदर पर्यंत एलिव्हेटेड रस्ता करतोय, त्यामुळे तिकडची ट्रॅफिक कमी होईल। आणि दुसरं आता उत्तन ते विरार हा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे फ्लॅगशिप प्रोग्राम आमचा आणि त्यामुळे जवळपास 2 तासाचं अंतर केवळ मला वाटतं 2-2.5 तास असे जर लागले तर तो 40 ते 50 मिनिटावर तेही मला वाटतं त्याहीपेक्षा कमीमध्ये 40 मिनिटाचा म्हणजे त्यामुळे देखील वेळ वाचेल आणि तो आम्ही पुढे पालघरपर्यंत एक्सटेंड करण्याचा आमचा विचार आहे। आणि यामध्ये रिंग रोड जो आहे तो देखील आपण प्रोजेक्ट कंप्लीट करतोय जेणेकरून मुंबई MMR मधली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि लोकांना फार मोठा दिलासा मिळेल। त्याचबरोबर फेजमध्ये आपण हे मेट्रो आपण कंप्लीट करतोय म्हणजे मुंबई MMR मध्ये जवळपास 337 पण आता मला वाटतं त्याचं 300-350 पेक्षा 400 पर्यंत 400 किलोमीटर पर्यंत आता मेट्रोचं नेटवर्क जात आहे। जसं आपण मुंबई MMR पुढे मीरा भाईंदर पर्यंत जातोय, अगदी उत्तन पासून विरार पर्यंत सीलिंग नेतोय, तसं मेट्रो देखील ठाणे भिवंडीमध्ये आपण मेट्रो टनेल करतोय, अंडरग्राऊंड करतोय आणि जो मोठा कल्याण पश्चिम हा भाग सुटला होता तो देखील याच्यामध्ये आम्ही कव्हर करतोय आणि त्यामुळे भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि इकडे बदलापूरपर्यंत असं एकंदरीत आणि आपण तळोजाला येतोय अशा प्रकारे पूर्णपणे एक मोठं मेट्रोचं नेटवर्क तयार होत आहे। म्हणजे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी जी आहे, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी लोकांना देण्याचा प्रयत्न MMRDAच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून आजची बैठक महत्वाची होती।
MMRD त्याचबरोबर सूर्या प्रकल्प जो पाणी पुरवठा योजना आहे ती देखील कार्यान्वित झाली आहे आणि त्याला आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. डेरजी प्रकल्प आपला पुढे जातोय. त्यामुळे वसई विरार, मीरा भाईंदर आणि ठाणे घोडबंदर या सगळ्या भागाचं पाणीची जी ताण आहे ती भागणार आहे. आणि ठाणे जिल्ह्यासाठी पाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती MMRDA ते रेग्युलेट करेल, जेणेकरून लोकांना समप्रमाणामध्ये पाणी मिळेल आणि जी पाण्याचा जी काही टंचाई आहे ती दूर होईल. तसं बघायला गेलं तर आम्ही MMRDAने काळू डॅमला पण पैसे दिले आपण 400 मला वाटतं 350 कोटी. काळू डॅमसाठी 350 कोटी आपण फॉरेस्टचे पैसे भरायला तेही दिलेत. पोशीरसाठी देखील आपण MMRDA मदत करते. त्यामुळे फक्त रस्ते किंवा मेट्रो यापुरती मर्यादित MMRDA न राहता या MMR मधली पाण्याची समस्या आणि पाण्याची जी काय लोकांची ताण आहे ती भागवण्याचं काम देखील MMRDA यामध्ये करते आहे. मी त्यांना हेही सांगितलं की BKC मध्ये जे काही वाहतूक कोंडी होती आहे ती वाहतूक कोंडी देखील दूर झाली पाहिजे आणि त्यावर देखील एक मास्टर प्लॅन एक तयार होतोय. मग त्यामध्ये पोलिसांशी देखील चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना सांगितलंय की आपला BKC टू माहीम हायवे हा एक ब्रिज बांधायचा आहे, तो देखील त्याचं देखील DPR करायला सांगितलं. त्यामुळे बाहेरची जी ट्रॅफिक आहे ती BKCत येणार नाही, आउट टू आउट बाहेर निघून जाईल. त्यामुळे BKC मधली देखील जी वाहतूक कोंडी आहे ती देखील दूर करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. आणि जी कामं मेट्रोची सुरू आहेत या सर्व कामांवर मॉनिटरिंग म्हणून एक नोडल ऑफिसर MMRDAने द्यावा, जेणेकरून MMRDAची जी कामं आहेत मेट्रोची किंवा फ्लायओव्हरची असतील, रस्त्याची असतील, परंतु मेट्रोच्या कामाच्या खाली जे काही डेब्रिज आहे, माती आहे, कचरा आहे, काही भंगार गाड्या आहेत, या ताबडतोब साफ झाल्या पाहिजे. आणि रस्ता जो आहे जर पत्रे जास्त रुंद लावले असतील तर ते स्क्वीज करणे म्हणजे वाहतुकीला खाली जसं वर काम चालू आहे तसं खालच्या वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होता कामा नये. खालची वाहतूक सुसह्य झाली पाहिजे, मोटरेबल झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर मीडियममध्ये आपण जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे ताबडतोब प्लांटेशन देखील सुरू करायचं, म्हणजे एक पर्यावरणाला देखील आपण मदत करतोय. आणि काही ठिकाणी ते काम चालू झालेलं आहे, पण एक विशेष नोडल ऑफिसरची नेमणूक यासाठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हेही सांगितलंय जे अधिकारी या प्रोजेक्टवर ज्या ज्या ठिकाणी त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्णपणे ताकदीने पार पाडली पाहिजे, क्षमतेने पार पाडली पाहिजे. अधिकची मॅनपॉवर असेल, अधिकची मशिनरी असेल, बिफोर टाइम जर काम झालं तर देखील त्या अधिकाऱ्याला इन्सेंटिव्ह दिलं जाईल, त्याचा सन्मान केला जाईल. परंतु अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा जर असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करण्याचा सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे MMRDAच्या माध्यमातून जे MMR मध्ये आपलं जे पोटेन्शियल आहे, आज नीती आयोगाने देखील म्हटलेलं आहे की MMR मध्ये $1 ट्रिलियन पूर्ण महाराष्ट्राचं आपण पकडतो, पण केवळ मुंबई MMR मध्येच एक नाही 1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे या पोटेन्शियलचा फायदा करून MMRDAच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी पुढे जातोय. MMRDA पुन्हा अटल सेतूच्या पलीकडे तिथे देखील प्लॅनिंग अथॉरिटी झालेली आहे आणि आपण ते NDTA केलं ना तिकडे, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी केलेलं आहे. न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी केलेली आहे आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, ग्रोथ सेंटर होतील, लोकांना रोजगार मिळेल. अनेक लोक म्हणजे परदेशी गुंतवणूकदार देखील त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि त्या भागातल्या लोकांना देखील फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, भूमिपुत्रांना फायदा होईल. आणि एक तिसरी मुंबई सारखं एक मोठं एक
त्या ठिकाणी त्याचं निर्माण होईल आणि त्याचा बेनिफिट जो आहे, आता आपण जसं सिडको एअरपोर्ट करते आहे, अटल सेतू MMRDने केला आहे. आता अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई आणि रायगड अगदी जवळ आलेला आहे. याचा बेनिफिट लोकांना झाला पाहिजे. अशा प्रकारचे अनेक निर्णय, मी डिटेलमध्ये जात नाही, खूप मोठ्या प्रमाणावर MMRD काम करते आहे. आणि आजचं हे जे बजेट आहे, या बजेटमध्ये 35,000 कोटी 40,000 पैकी फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणारी ही पहिली संस्था आहे. कारण ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त मोठ्या प्रमाणावर आपण करतो, त्या राज्याची प्रगती जोरात होत असते. कारण बाकी मग टॅक्सेशन, GST, अमकं तमकं, अलाइड इंडस्ट्रीज सगळ्या ज्या काही त्याच्यावर डिपेंड असतात, त्यांना देखील चालना मिळते. आणि म्हणून आजचं एक बैठक जी आहे हे अतिशय महत्त्वाची होती. मी आमचे MMRDचे मुखर्जी, संजय मुखर्जी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने ते काम करतात. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो, डॅम, ब्युटिफिकेशनचं काम, लेक ब्युटिफिकेशनचं काम देखील ते करतायत. रायला देवी आणि ठाण्यातलं मासुंदा, हार्ट ऑफ सिटी, ते देखील त्यांनी हातात घेतले. रायला देवीचं जवळपास काम कंप्लीट एक टप्पा पूर्ण होईल. त्यामुळे MMRDA 360 डिग्री काम करते. याच MMRDAने कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेस देखील माझ्याकडे ते डिपार्टमेंट होतं, कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर देखील उभे केले. त्यामुळे हे MMRDA फक्त रस्ते आणि मेट्रोपुरतं मर्यादित नाही, तर सर्व कामं या ठिकाणी करते. मल्टी मॉडेल जो कॉरिडॉर आहे त्याचा देखील निर्णय लवकरच होईल. आणि वसई विरार टू अलिबाग हे देखील काम लवकर सुरू होईल. नाही, ठाणे शहरात इंटरनल मेट्रो ना, इंटरनल मेट्रोला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. आता मेन मेट्रो वडाळा ते कासरवडवली सुरू आहे. कासरवडवलीच्या पुढचा टप्पा आहे तोही सुरू होईल. पण या सर्व ठाणे शहराला अंतर्गत जोडणारा एक इंटरनल मेट्रो आहे, तर तो महामेट्रो करतोय आणि त्याला देखील लवकरच चालना मिळेल. त्याला देखील आम्ही लवकर सुरुवात करू. मुंबईकरांवरती पाणी टंचाई येण्याची शक्यता आहे. 39% पाणी साठा उरलेला आहे. काय उपाययोजना? नाही, मुंबई शहरावर पाणी टंचाईचा प्रसंग येणार नाही अशी अपेक्षा आपण करू. आणि मला वाटतं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी त्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की बंदरे आणि पोर्ट हे बांधण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे हे काम सुरू आहे, दुसरीकडे इन्फ्रा संदर्भात जसं आपण म्हणालात की मोठ्या प्रमाणात विकास कामं देखील वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कधीपर्यंत हे होण्याची शक्यता आहे? कशा पद्धतीचं असेल? नाही, आता काही कामं तर पूर्णत्वाच्या लेवलला आहेत, काही कामं फेजमध्ये सुरू होतील. आता यावर्षी आम्ही 20 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित करतोय आणि दुसऱ्या वर्षी आम्ही 50 किलोमीटर कार्यान्वित करतोय. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं थर्ड फेजमध्ये कंप्लीट मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल. फाइनेंशियल क्लोजर हो चुका है सर, एडिशनल FSI को मंजूर किया है. नहीं, अभी इसमें जो आप बता रहे हैं, देखिए इतने बड़े पैमाने पर हमने अगर प्रोजेक्ट लिए हैं तो निश्चित रूप से फाइनेंशियल जो ये है उसकी भी तैयारी हमने करी है कि फाइनेंशियल क्लोजर भी किया है और एडिशनल FSI का निर्णय हमने लिया है. एडिशनल FSI के वजह से MMRDA को बड़े पैमाने पर फाइनेंशियल सपोर्ट मिलेगा, बैकअप मिलेगा, ताकि और गवर्नमेंट भी हम उनको सपोर्ट करेंगे, गवर्नमेंट गारंटी देंगे. और MMRDA को लोन बहुत ही कम इंटरेस्ट में देने वाली बैंक है, वो भी वहाँ से लोन फंड रेजिंग करे. और एक बात बोलने का मैं रह गया कि पहली बार 16,000 घरों का, ये रमाबाई अंबेडकर नगर जो कॉलोनी है, 16-17 हजार लोग रहते हैं, ये
इसका ये प्रोजेक्ट भी एसआरए और एमएमआरडीए कर रही है और अभी लगभग 3000-4000 लोगों ने घर खाली किए, उनको रेंट भी दिया है। तो ये पहली बार एमएमआरडीए और एसआरए मिलकर काम करे, क्योंकि जो स्लम फ्री मुंबई हमें करना है, स्लम फ्री मुंबई करना है, तो इसलिए ये जैसे एमएमआरडीए है, एसआरए, म्हाडा है, सिडको है, एमएसआरडीसी है, महाप्रीत है, बीएमसी है, ये सभी एजेंसी जो गवर्नमेंट एजेंसी है उनको हम साथ में लेकर जो पेंडिंग प्रोजेक्ट है उसे एसआरए के हो, म्हाडा के हो, वो टेक ओवर गवर्नमेंट करेगी और यहाँ मुंबई के लोग जो बाहर गए हैं उसको वापस मुंबई में लाएंगे। मुंबई ने बहुत ही इस बार 40,000 करोड़ का बजट पेश किया है। इसमें मुझे खुशी की बात यह है कि 35,000 करोड़ सिर्फ और सिर्फ इंफ्रा प्रोजेक्ट पे खर्च होंगे, मेट्रो पे होंगे, रोड पे होंगे, रास्ते पे, फ्लाईओवर पे, सब पे। और हमारे इस साल का 20 किलोमीटर मेट्रो कार्यान्वित हो जाएगी, अगले साल 50 किलोमीटर हो जाएगी, थर्ड फेज में तो पूरा नेटवर्क कंप्लीट हो जाएगा और जो रोड की ट्रैफिक है वो भी कम हो जाएगी, क्योंकि मेट्रो नेटवर्क जो है वो जब लास्ट माइल कनेक्टिविटी हम देंगे, एंड टू एंड कनेक्टिविटी देंगे, तो निश्चित रूप से लोगों को फायदा होगा, लोगों को राहत मिलेगी। इसलिए एमएमआरडी का जो बजट है पूरी तरह इंफ्रा पे काम कर रहे हैं और लगा रहे हैं, और सिर्फ जो आस्थापना खर्च है, इस्टेब्लिशमेंट का जो खर्चा है सिर्फ 250 करोड़ है, और बाकी जो लोन और जो इंटरेस्ट उसका रीपेमेंट करना, ये 35,000 म्हणजे किती टक्के झाले आपले? 35% म्हणजे 35,000, 85% सिर्फ इंफ्रा प्रोजेक्ट पे कर रहे हैं। और इसलिए एमएमआरडीए का बहुत तेजी से काम चालू है। मुंबई एमएमआर में बहुत तेजी से प्रगति होगी, लोगों को फायदा होगा, लोगों को रिलीफ होगा। लॉ एंड ऑर्डर को लेकर सवाल उठाते हैं, उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि 100 जो सरकार का समय था उसमें लॉ एंड ऑर्डर में बहुत बड़ी समस्या हुई है, रेप हुआ है, सरपंच के आरोपों को। अभी आज सिर्फ मैं जरा बजट के ऊपर बात कर रहा हूँ, इसके बारे में जरूर मैं बताऊंगा कि कभी क्या था, कभी क्या नहीं था, लेकिन कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी हमारी है, सरकार की है। मुख्यमंत्री, गृह मंत्री खुद ही इस पे ध्यान दे रहे हैं। हमारी पूरी कलेक्टिव एक टीम है और ये टीम कानून व्यवस्था बनाए रखना ये हमारा जिम्मा है। कानून हाथ में लेने वाले को बिल्कुल नहीं छोड़ेंगे हम।